त्यामुळे प्रत्येक संघाकडे कमबॅक करण्याची इक्वल ऑपॉर्च्युनिटी असेल. DYC संघाचे कप्तान अमन सिंग आणि गोविंद कुलकर्णी हे आपल्या संघाच्यासाठी सुरुवात करतील. आणि मयूर जाधव शिरगावचा वंडर बॉय करेल शिवशंभू संघासाठी पहिल्या ओव्हरची सुरुवात. ऑल रेडी, बॅट्समन रेडी, बॉलर ऑन द मार्क, लेट्स प्लेस द कॉल. पहिला बॉल आजच्या दिवसातला मयूर टू अमन, हवेमध्ये उडालेला चेंडू शुभम दुरागे यांच्याकडे, पॉइंटच्या दिशेने बॉल सीमा रेषाकडे, चांगली क्षेत्ररक्षण शुभम यांच्याकडून 2 धाव पहिल्या चेंडूमध्ये. 6 ओव्हरचा सामना, 2 ओव्हर पॉवर प्ले, जास्तीत जास्त धावा कुटण्याचा प्रयत्न असेल. दुसरा चेंडू, चांगली डिलिव्हरी मयूर यांच्याकडून, चांगली लाईन अँड लेंथ, कोणत्याही प्रकारचा रेस न घेण्याचा निर्णय अमन यांच्याकडून आणि बॉलला जाऊ दिले सरळ कीपर सागर देशमुख यांच्याकडे. थोडं समंजसपणे खेळण्याची आवश्यकता. 6 ओव्हरचा सामना थोडा लांब आणि आज जरा उन्हाची झळ जास्त, टेम्परेचर जास्त, तेवढं टेम्परामेंट ठेवावं लागेल बॅट्समन, बॉलर, फिल्डर सगळ्यांना. तिसरा चेंडू यावरचा मयूर टू अमन आणि चांगला शॉट अमन यांच्याकडून एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने, 1 बाउन्स ओव्हर द रोप असा चौकार. इथून आवाज बिलकुल येत नाही दीपक. मला जेवढं जवळ तेवढं करतो दीपक. चला चौथ्या चेंडूची सुरुवात होईल. मयूर टू अमन, कमबॅक करण्याचा निर्णय असेल. चांगली डिलिव्हरी, चांगला डिफेन्स, हलक्या हाताने खेळत काढत 1 धाव. खूपच समंजस अशी सुरुवात अमन यांच्याकडून. मयूर जाधव तेवढेच ताकदीचे गोलंदाज, त्यांना तेवढा सन्मान देत आता फेस करतील गोविंद कुलकर्णी. ओव्हरचा 5वा चेंडू, आपला स्वतःचा वैयक्तिक पहिला चेंडू. मयूर टू गोविंद आणि खोलवर टप्प्याचा खूपच चांगला बॉल, खूपच चांगली डिलिव्हरी मयूर यांच्याकडून आणि हा डॉट बॉल. पॉवर प्लेचे षटक, हाणामारीचे षटक असलं तरी पण तुम्हाला बॉलनुसार खेळण्याची आवश्यकता. 5 बॉल 7 धावा, शेवटचा बॉल असेल यावरचा. मयूर टू गोविंद आणि हा गोविंद यांच्याकडून मोठा उठावून मारलेला प्रयत्न आणि हा खणखणीत असा चक्कार. खूपच चांगला असा षटकार गोविंद यांच्याकडून आणि अशा प्रकारे पहिल्या ओव्हरची होईल समाप्ती. 1 ओव्हर 13 धावा धाव फलकावरती, 1 ओव्हर 13 रन्स.
दुसरी ओव्हरची सुरुवात करतील नवजोत गावकर. अमन यांच्याकडून चांगला पॉइंटच्या दिशेने मारण्याचा प्रयत्न, परंतु प्रयत्न बॉलरला माहिती आहे अमन यांची ऑफसाईड खूप स्ट्रॉंग, म्हणून एक्स्ट्रा फिल्डर एक्स्ट्रा कव्हरच्या रिजन मध्ये थोडं सांभाळून दडपण आणण्याचा प्रयत्न बॅट्समन वरती, परंतु नवजोत टू अमन. दुसरा चेंडू पुन्हा एकदा चांगलं स्लाइटली कट केलंय गलीच्या रिजन मध्ये. बॉल जाईल सीमारेषेकडे, सीमारेषा पार, आणि हा हलकेच हलकेच मारलेला चौकार. हा दाखवून देणारा शॉट गलीच्या रिजन मध्ये, आउटफील्ड फास्ट असल्याचा पुरेपूर फायदा घेत कमावलेला चौकार अमन यांच्याकडून. 17 धावा 2 चेंडू मध्ये. पॉवर प्लेची दुसरी ओव्हर. तिसरा बॉल डॉट बॉल. 1 ओव्हर 3 बॉल 17 धावा. नवजोतांचा पुढचा चेंडू अमन यांना चांगला असा दिमागदार एक्स्ट्रा कव्हरच्या रिजन मध्ये पुन्हा एकदा चौकार. क्लासिकल बॅटिंग अमोल यांच्याकडून, क्लासिकल शॉट. जणू काही आपण लेदरची मॅच बघतोय अशा प्रकारचे शॉट ग्राउंड वरती. गलीच्या रिजन मध्ये, एक्स्ट्रा कव्हरच्या रिजन मध्ये, पॉइंटच्या रिजन मध्ये आपला क्लास दाखवत अमन सिंग. 8 बॉल मध्ये 15 रन्स त्यांच्या वैयक्तिक. संघाच्या धाव्या 21. 1 ओव्हर 4 बॉल. फिल्डिंग टीमला आपली स्ट्रॅटेजी चेंज करण्यावरती मजबूर. ऑफ साइड पूर्ण पॅक असताना कव्हरच्या डोक्यावरून मारलेला चौकार. शिवशंभू संघाचे कप्तान दीपक फरकते यांना थोडी आपला एक्सपिरियन्स दाखवणे गरजेचं. अमन सारख्या चांगल्या फलंदाजाला जास्त वेळ थांबून ठेवता येणार नाही. 5वा चेंडू या ओव्हरचा. नवजोत टू अमन, आणि नवजोत यांच्याकडे पुन्हा एकदा चांगला गलीच्या रिजन मध्ये. पुन्हा बॉल जाईल सीमारेषा पार, आणि पुन्हा एकदा चौकार. क्या बात है, क्या शॉट बघायला मिळत आहे आज सकाळी, संडेची सकाळ. क्लासिकल शॉट्स, कव्हर ड्राईव्ह, एक्स्ट्रा कव्हर ड्राईव्ह, पॉइंटच्या रिजन मध्ये, गलीच्या रिजन मध्ये. 5 चेंडू मध्ये 3 चौकार आणि 12 धावा या ओव्हर मध्ये. 25 धावा धाव फलकावरती. पॉवर प्लेचा पुरेपूर फायदा घेत चांगली फलंदाजी करत अमन. शेवटचा चेंडू या ओव्हरचा आणि पॉवर प्लेचा. नवजोत टू अमन, चांगला बॉल आणि फिल्डर मौजूद तिथे. अलॉंग द ग्राउंड बॉल जाईल. 1 धाव अमन यांच्याकडून, आणि अशा प्रकारे होईल 2 ओव्हर पॉवर प्लेची समाप्ती. 2 ओव्हर नंतर संघाची धाव संख्या 26.
दीपक थोडं मंचाकडे यावे. थोडा मॅचमध्ये खंड ऑलसाचा टी शर्ट न घातल्यामुळे. परंतु आता होईल तिसऱ्या ओव्हरची सुरुवात. पॉवर प्ले संपलेले. फिल्डिंग असेल खुली. 5 फिल्डर बाहेर. न्यू बॉलर लवेश कांबळे करतील अमन यांना. अमन यांनी 10 चेंडूमध्ये 20 धावा. तिसऱ्या ओव्हरचा पहिला बॉल आणि चांगली अशी खोलवर चेंडाची दीपक यांच्याकडून चांगली फिल्डिंग. चांगला चेंडू लवेश यांच्याकडून. डीवायसी संघाला कमीत कमी धावामध्ये रोखण्यात असेल तर अमन सिंग यांची विकेट लवकरात लवकर घेणे जरुरी. अमन आणि गोविंद जेवढे जास्त वेळ राहतील पिचवरती तेवढ्या जास्तीत जास्त धावा होऊ शकतील. दुसरा बॉल लवेश टू अमन. आणि पुढे येऊन हा थोडासा हुकला असेल चेंडू राजेश यांच्याकडे. परंतु बॉल थोडं फिल्डरच्या पलीकडे. मयूर अडखत अडखत फिल्डिंग करतील. उचलफेकी आणि 2 धावा या चेंडूमध्ये. आणि ही थोडी विस्पीड रणजित यांच्याकडून आणि एक्स्ट्रा पुन्हा 2 धावा मिळतील. चांगली रनिंग बॅट्समन कडून. आजच्या तळपत्या उन्हामध्ये 4 धावा. 4 रन्स. पुन्हा एकदा अमन यांच्याकडून पुढे येऊन वॉट अ शॉट. 1 बाउन्स ओव्हर द रोप आणि हा चौकार. खूपच घणाघाती आणि ऑफसाईडच्या आजच्या दिवसामध्ये अमनच्या बॅटमधून 5 चौकार. 5 चौकार. ऑफ साइडला कव्हर, एक्स्ट्रा कव्हर, पॉइंट आणि गली रिजन मध्ये. टेनिसचा गेम हा धोबी घाट गेम नसून त्याच्यामध्ये पण क्लासिकली शॉट खेळून आपण रन्स काढू शकतो. याचं उदाहरण देत अमन सिंग. 12 बॉल 24 धावा वैयक्तिक. संघाच्या धावा 30. 2 ओव्हर 2 चेंडू. सॉरी 3 बॉल झालेत. डॉट बॉल 4 आणि 4. सॉरी ओके. 2 डॉट 4 आणि 4 बरोबर. 4 बॉल 34 धावा. पाचवा चेंडू लवेश टू अमन. पुढे येऊन चांगला मिडॉनच्या दिशेमध्ये सोनूकडे. सोनूकडील चांगली उचलफेकी आणि या दरम्यान 2 धावा कंप्लीट करतील. चांगला शॉट. फिल्डिंग उखरलेली. गॅप शॉट सिलेक्शन तुम्हाला नक्कीच 2 धाव देईल. 36 धावा 2 ओव्हर 5 बॉल.
शेवटचा चेंडू तिसरा ओव्हरचा 36 धावा. 10 रन झालेले या ओव्हरमध्ये. लवेशचा शेवटचा चेंडू. लवेश टू अमन आणि चांगला बॉल पुन्हा एकदा चांगल्या प्रकारे करत मयूर यांच्याकडे. पण मयूर थोडं अडखळत करतील. चांगली फिल्डिंग मयूर यांच्याकडून. चांगल्या फिल्डिंगचं प्रदर्शन. इंजोर्ड असतानाही एवढं मोठं ग्राउंड कव्हर करत खूपच चांगलं फिल्डिंग असं मयूर यांच्याकडून. त्यांच्या प्रयत्नाची दाद दिली पाहिजे. इंजोर्ड असतानाही आउटफील्डवर फिल्डिंग करत आपल्या संघासाठी 1 धाव वाचवली. 3 धावा या चेंडूवरती. आणि अशा प्रकारे 3 ओव्हर होतील समाप्त आणि 39 धावा. चांगली बॅटिंग. कोणताही गडी बाद नाही. 0 विकेट्स 39 रन्स. मयूरांच्याकडून चांगल्या क्षेत्ररक्षण परंतु आपल्या जीवाची काळजी घेणं तेवढंच महत्त्वाचं. क्रिकेटच्या पलीकडे हे आपलं खूप मोठं महत्त्वाचं जीवन. आपली फॅमिली लाईफ जॉब करिअर. परंतु मयूरांची दाद द्यावी लागेल. सगळं सांभाळून ते ऑलस्टारमध्ये पार्टिसिपेट करतात. तीच खासियत ऑलस्टारच्या सगळ्या प्लेयर्सची. आपली फॅमिली जॉब करिअर सगळं मॅनेज करून दिवसभर उन्हामध्ये खेळणं म्हणजे प्रत्येकाचं कौतुक केलं पाहिजे. चौथी ओव्हर घेऊन येतील शुभम दुरापे. BTCLच्या मैत्री 11 संघामधून खेळणार आहे आणि आजच्या दिवसामध्ये शिवशंभू संघामध्ये चौथी ओव्हर टाकतील. 3 ओव्हर 39. शुभम टू अमन आणि चांगला आपटलेला असा चेंडू. मयूरांच्याकडून थोडीशी मिसफील्ड म्हणावी लागेल आणि हा जाईल बॉल बाय चौकार असेल. चौकार. बॅटला थोडीशी हलकेच कट लागली आणि चौकार अमनच्या चेंडूमधून. अमनच्या बॅट. काय शॉट आहे. काय शॉट आहे अमन यांच्याकडून. पॉइंटच्या वरून पुन्हा एकदा चौकार. अमन सिंग आपला क्लास दाखवत असताना आजच्या दिवसामध्ये 18 चेंडूमध्ये 41 धावा 8 चौकार. कमालाची बात म्हणजे एकही षटकार नाही. एकही रिस्की शॉट. लेग साइडला पट्टा न फिरवता क्लासिकल ड्राईव्ह केलेले 8चे 8 चौकार आणि 41 धावा. स्वतःच्या संघाच्या धाव्या 47. आजच्या दिवसातली आपल्याला पहिली 50 बघायला मिळेल का. शुभम टू अमन आणि पुन्हा एकदा चांगला. पुन्हा एकदा त्याच दिशेमध्ये. परंतु या वेळेला तिथे फिल्डर सज्ज. राजेश पाल यांच्याकडून चांगला फिरकी बॉल अडवण्यात आलेला आहे. बॉल मिस होईल असं वाटत होतं परंतु चांगली फिल्डिंग राजेश यांच्याकडून. चांगला बॉल अडवला. 3 धावा आपल्या संघासाठी वाचवल्यात. फक्त 1 धाव या चेंडूमध्ये. चांगला शॉट मारला होता अमन यांनी परंतु फिल्डर तिथे मौजूद.
4 ओव्हर 48 नाही 4 ओव्हर 48 धावा 48 रन्स. आणि या षटकारानंतर अमन सिंग यांची 50. आजच्या दिवसातली पहिल्या मॅच मध्ये पहिल्या इनिंग मध्ये 50 धावा अमन सिंग यांच्याकडून. कृपया कॅमेराकडे बॅट दाखवावी अमन सिंग यांनी. चांगली अशी फलंदाजी अमन यांच्याकडून. क्लासिकल शॉट्स, कव्हर ड्राईव्ह, एक्स्ट्रा कव्हर ड्राईव्ह, पॉइंटच्या रिजन मध्ये, गलीच्या रिजन मध्ये आपला क्लास दाखवून देत. संघाची धावसंख्या 58, त्यापैकी 52 धावा फक्त अमन सिंग यांच्या बॅट मधून. एक हाती आपल्या संघाला 6 ओव्हरची मॅच. 4 ओव्हर 3 बॉल, अजूनही 9 धावांचा 9 चेंडूंचा खेळ शिल्लक. उत्कृष्ट असं फलंदाजीचं प्रदर्शन. नुसतं हाणामारी न करता कशा प्रकारे टेनिस क्रिकेटमध्येही आपण चांगल्या धावा बनवू शकतो याचं यूट्यूब लाईव्ह द्वारे आपल्याला प्रात्यक्षिक बघायला मिळेलच. अमन सिंग यांच्या बॅटमधून पुढचा बॉल राजेश टू अमन. चांगला बॉल राजेश यांचा, खोलवर टप्प्याचा, लॉंगॉनच्या दिशेमध्ये असेल हा, आणि गॅप मध्ये मारलेला चेंडू. पुन्हा एकदा अमन सिंग यांची मिस हिट झालेला बॉल, तरीही गेला सीमारेषा पार असा चौकार. परफेक्ट गॅप मध्ये सोनू आणि प्रमोद दोन्ही फिल्डर, यांच्या दोन्ही फिल्डरला भेदत 6 चौकार.
आणि अशा प्रकारे अमन यांच्या चांगल्या दिमागदार पारीची समाप्ती. टाळ्या झाल्या पाहिजे डगआउट बनून या चांगल्या खेळीसाठी. काय उत्कृष्ट प्रकारचे शॉट आपल्याला बघायला मिळाले. त्यासाठी आपल्याला IPL बघावं लागतं, पण आता IPL सोडून आपण अमनची बॅटिंग बघून काय क्लासिकल क्रिकेटचे शॉट्स खेळले जाऊ शकतात. आपण सगळे लोक विराटच्या कव्हर ड्राईव्ह ची प्रशंसा करतो, परंतु आज अमनचे कव्हर ड्राईव्ह वेगळ्याच लेवलचे. चांगली बॅटिंग अमन यांच्याकडून. आणि आता जातील साहिल चिंदल या ऑन स्ट्राईक. शेवटचा बॉल या ओव्हरचा. अजूनही एक ओव्हर शिल्लक असेल, जास्तीत जास्त रन करण्याचा प्रयत्न असेल DYC संघाचा. 14 धावा या ओव्हरमध्ये. चांगली बॉलिंग राजेश यांच्याकडून. षटकार चौकारानंतर चांगला कमबॅक अमन सिंग यांना आउट करत. शेवटचा बॉल टाकतील साहिल यांना. राजेश टू साहिल आणि साहिल पुन्हा एकदा यॉर्कर लेन डिलिव्हरी आणि हा सुनील तिफळा चेत फर्निचर डिसमिस. साहिल बोल्ड आउट. चांगली वेगवान यॉर्कर लेन डिलिव्हरी राजेश यांची. साहिल यांच्याकडे काही उत्तर नाही. संघाची धावसंख्या असेल 62. 62. 3 विकेट. शेवटची ओव्हर असेल. शेवटच्या 6 चेंडू शिल्लक. आता जातील महेंद्र ठाणगे. जांभळे टीम चे कप्तान आज DYC संघामधून खेळताना त्यांच्याकडे असतील शेवटची ओव्हर. शेवटचे 6 बॉल फेस करतील कृष्ण आणि महेंद्र मिळून. किती धावा ठोकू शकतील? 62 धावा धावफलकावरती. प्रमोद असतील शेवटचे गोलंदाज. कमीत कमी 10 ते 15 धावांचा मानस असेल. 70 to 75 रन्स 6 ओव्हरमध्ये चेस करणं एवढ्या उन्हामध्ये डिफिकल्ट होऊ शकतं. कालच्या दिवसात आपण बघितलं 10 मॅच पैकी 8 मॅचेसमध्ये फर्स्ट बॅटिंग करणारी टीमने विजय. चेसिंग करणं खूपच डिफिकल्ट. चेसिंगचं प्रेशर, उन्हाळ्याचं टेम्परेचर. पुढचा बॉल प्रमोद टू कृष्णा. चांगला बॉल. मोठा हिट लगावण्याचा प्रयत्न, परंतु बॉल मिस. डॉट बॉल. आजच्या टुर्नामेंटमध्ये जास्तीत जास्त डॉट बॉल टाकणाऱ्या बॉलरलाही अवॉर्ड आहे. डॉट बॉल टाकणं तेवढंच इम्पॉर्टंट टेनिस क्रिकेटमध्ये. आणि हा चांगला बॉल अमनच्याकडून स्ट्रेट डाऊन द ग्राउंड. कृष्णा यांच्याकडून शुभम करतील. चांगली फिल्डिंग शुभम दुरापे यांच्याकडून. चांगला बॉल आणि आपल्या संघासाठी 2 धावा अडवल्या असतील. लॉंग कडून पळत येऊन खूपच चांगले असं फुटबॉल स्टाईल फिल्डिंग शुभम यांच्याकडून. 2 धावा अडवल्या असतील आपल्या संघासाठी. चांगला स्ट्रेट ड्राईव्ह कृष्ण यांच्याकडून. सेफेस्ट शॉट इन क्रिकेट. 2 धावा. 4 चेंडू शिल्लक असतील या ओव्हरचे. प्रमोद टू कृष्णा. चांगला बॉल मारण्याचा प्रयत्न, परंतु काट आउट होतील. बिहाइंड द विकेट. कॅच आउट.
चांगला शॉट सागर देशमुख यांच्या बॅटमधून काव कॉर्नरच्या रिजनमध्ये. चांगली गोलंदाजी करावी लागेल, फलंदाजी करावी लागेल शिवशंभू संघाला. 71 धावांचं लक्ष्य 6 ओव्हरमध्ये. 12 ओव्हरची सरासरी. चांगला स्लोवर डिलिव्हरी प्रिन्स यांच्याकडून चांगल्या प्रकारे, परंतु कोणत्याही प्रकारचं कॉलिंग नाही. आणि नशिबाचीच विकेट म्हणावी लागेल. कोणत्याही प्रकारचं कॉलिंग नसताना दीपक आणि सागर मध्ये एवढ्या चांगल्या फॉर्म मध्ये दिसत असलेले सागर रनआउट होतील. चांगला टच दिसत होता, परंतु कॉलिंग तेवढंच इम्पॉर्टंट. नॉन स्ट्रायकर कडे लक्ष न देता थोडंसं मिसकम्युनिकेशन दोन्ही, आणि अशा प्रकारे खूप मोठी विकेट शिवशंभू शंकाची. आणि आता जातील रणजित ऑन स्ट्राईक. महेंद्र टू दीपक. दीपक कडून चांगला असा शॉट फाईन लेगच्या दिशेमध्ये. बॉल जाईत गवताला गवस निघाला तसा हा चौकार. या मॅच मध्ये शिवशंभू संघाला जिंकायचं असेल तर दीपकचं स्ट्राईकवर राहणं खूप महत्वाचं. थोडा बॉल शोधण्याचा प्रयत्न केला पाहिजे. फिल्डरला विनंती असेल की धावायच्या आधी बॉलकडे थोडं लक्ष ठेवा आणि बॉल शोधण्याचा थोडा प्रयत्न करा. एकवीस धावा धाव फलकावरती. पॉवर प्लेची दुसरी ओव्हर. अजूनही 50 धावांचा पाठलाग बाकी. चांगली सुरुवात म्हणावी लागेल. चांगली सुरुवात शिवशंभू संघाकडून. महेंद्र टू दीपक. दिल स्कूप आणायचा प्रयत्न, अपील असेल परंतु डॉट बॉल. डिफरंट ट्राय करण्याचा प्रयत्न दीपकांचा. डान्सिंग आणि हा हवेमध्ये उडलेला चेंडू राहुल अडीलने केलेला आहे कॉल. आणि परंतु मागच्या षडीच परंतु सूरज इपली सेव्हियर आणि त्यांनी पकडली कॅच आणि दीपकला गेले कॅच आउट. थोडस जास्त शफल केलं दीपक यांनी आणि शॉटवर तेवढा कंट्रोल नाही. हवेमध्ये उडवला आणि कॅच आउट. सूरज इपली यांच्याकडून चांगली कॅच. थोडं पिच वरती राहणं इम्पॉर्टंट. संघाची धावसंख्या व्यवस्थित, परंतु 6 ओव्हरचा गेम तुम्ही 2 चौकार मारून संपू शकत नाही. जास्तीत जास्त वेळ पिच मध्ये थांबण्याचा प्रयत्न. टेनिस बॉल क्रिकेट जरी असलं तरी प्रत्येक बॉल मध्ये चौकार षटकाराची आवश्यकता नसते. 6 ओव्हरमध्ये 70 धावा, 12ची सरासरी. चांगलं समंजसपणे चेसिंग केलं तर चेसिंग होऊ शकतं. विनाकारण फटकेबाजी करण्याची बिलकुल आवश्यकता नसते. दोन्ही सलामीचे फलंदाज तंबूमध्ये परत. आता जातील मयूर जाधव, शिरगाव परिसरातले खेळाडू.
आणि जांभळे परिसरातली बॉलर महेंद्र यांच्याकडून चांगला स्लोअर बॉल, एक धाव घेतील. चांगला स्लोअर बॉल महेंद्र यांच्याकडून. चांगलं मोमेंटम संघाला आणि 1 ओव्हरमध्ये 2 विकेट. सलामीच्या फलंदाजाने कमीत कमी 2, 3, 4 ओव्हर पिचवर राहणं खूप महत्वाचं. आणि हा खोलवर टप्प्याचा चेंडू बीट केलाय रणजित यांना. बावीस धावा. रणजित यांच्याकडून फाईन लेगच्या दिशेने मारण्याचा प्रयत्न. कमबॅक चांगला या ओव्हरमध्ये. चांगली ओव्हर महेंद्र यांच्याकडून. फक्त 5 धावा. दोन्ही पॉवर प्लेचे ओव्हर समाप्त. संघाची धावसंख्या 22. 2 ओव्हर 22. 4 ओव्हरमध्ये 49 धावांची आवश्यकता असेल. 4 ओव्हर 49. 12 ते 13च्या सरासरीने धावा कुठनं आवश्यक ते काही अशक्य नाही टेनिस क्रिकेटमध्ये. प्रत्येक ओव्हर 1 चौकार 1 षटकार. आणि तुम्ही समंजसपणे खेळ जरी दाखवला तरीही चेजिंग खूप कठीण नाही. परंतु बॅट्समनने संयम ठेवणं तेवढंच आवश्यक. 1 ओव्हरमध्ये कोणतीही मॅच जिंकता येत नाही. जास्तीत जास्त वेळ पिचवरती राहणं महत्वाचं. ते शिवशंभू संघाच्या पहिल्या फलंदाजाने दाखवून दिलं नाही. नंबर 2 आणि नंबर 3 चे फलंदाज मयूर आणि रणजित स्ट्राईकवरती. जास्तीत जास्त वेळ त्यांना पिचवरती घालावं लागेल आणि जास्तीत जास्त लांबवर मॅच घेऊन जायला लागेल. आता येतील संघाचे कप्तान अमन सिंग. पहिल्या इनिंगमध्ये 50 मारून त्यांचा कॉन्फिडन्स जास्त असेल. या ओव्हरची सुरुवात. अमन टू मयूर. चांगला हवेमध्ये पुन्हा साहिल येतील बॉल खाली आणि खूपच चांगल्या प्रकारे वाव खूपच एवढा लांबून बॉल कव्हर करत चांगल्या प्रकारे जज करत सेकंड अटेम्प्ट मध्ये घेतलेला हा कॅच. उत्कृष्ट अशी झेल यांचा साहिल यांच्याकडून. मयूर जाधव यांना करतील तंबूमध्ये परत. लॉंग ऑफ बाउंड्री मधून कव्हर करत जवळजवळ सर्कलच्या जवळ येऊन एवढं लांब पळत येऊन बॉल जज करून सेकंड अटेम्प्ट मध्ये कॅच घेतलेली आहे. उत्कृष्ट अशी कॅच साहिल यांच्याकडून. आणि चांगले फलंदाज मयूर जाधव यांना आउट केलंय. विकेट महत्वाची होती त्यांना माहित होतं. म्हणून आपला 100% एफर्ट देऊन अशाच प्रकारे एफर्टची आवश्यकता असेल आपल्याला मॅच जिंकायची असेल तर. एवढ्या तळतळत्या उन्हामध्ये चांगली फिल्डिंग. आता जातील एम एस सोनू ऑन स्ट्राईक. आणि एम एस सोनू कडून पहिल्या चेंडू मध्ये मिळवच्या दिशेने लगावलेला उत्कृष्ट असा षटकार. चांगला शॉट एम एस सोनू यांच्याकडून. पहिल्याच बॉलमध्ये षटकार. परंतु एम एस सोनू यांना लक्षात ठेवावं लागेल की दिल्ली बहुत दूर. एका बॉलमध्ये षटकार मारून मॅच जिंकता येणार नाही. अजूनही खूप लांबचा पल्ला गाठायचा आहे. जास्तीत जास्त वेळ पिचवरती राहणं महत्वाचं. खूप समंजसपणे बॅटिंग करणं महत्वाचं.
एक किंवा दोन षटकारांनी मॅच जिंकता येत नाही. हे वारंवार आपण कालच्या दिवसामध्येही बघितलेलं आहे. त्यामुळे मोठी इनिंग केली तरच हे पॉसिबल आहे. MS सोनू यांना 6 ओव्हर पर्यंत तिथे राहावं लागेल तरच हे जिंकणं पॉसिबल असेल. आणि हा पुढचा अमन टू सोनू पुढे येऊन चांगला असा शॉट साहिलच्या दिशेने चांगल्या कव्हर मध्ये गॅप मध्ये मारला चेंडू. हा दुसऱ्या बॉलला सुद्धा सोनू यांच्याकडून चौकार. चांगली सुरुवात. संघाची मंदावलेली गती थांबलेली गाडीमध्ये पहिल्या गिअर मध्ये टाकत आणि चांगले स्ट्रोक सोनू यांच्याकडून. परंतु पुन्हा तेच लॉंग टर्म बॅटिंग इज इम्पॉर्टंट. पुढचा बॉल आणि पुन्हा एकदा सोनू कडून पुन्हा एकदा मिडॉनच्या दिशेमध्ये लगावलेला षटकार. व्हाट अ शॉट. घुटना टेक और तमाशा देख. घुटना टेक के मिडॉन के ऊपर से मिला है बॉल. चांगली फलंदाजी करत MS सोनू परततील तंबू मध्ये. चांगला कॅमिओ त्यांच्याकडून. 5 चेंडू मध्ये 20 धावा. आता असतील 3 ओव्हर मध्ये 29 धावांची आवश्यकता. तर मॅच आता पल्ल्यामध्ये आणून ठेवली आहे. चांगला कॅमिओ सोनू यांच्याकडून. 20 धावा लगातार बनवत मॅच आता खूप जवळ. 3 ओव्हर फक्त 29. याच्या पुढची मॅच बघायला मिळेल जय मल्हार विरुद्ध हेंद्रेपाडा. हेंद्रेपाडा संघाच्या कर्णधाराला विनंती असेल की प्लीज मंचाशी संपर्क साधावा. जय मल्हार आणि हेंद्रेपाडा संघाचा टॉस केला जाईल.
बोल्ड आउट प्रमोद. प्रिन्स यांचा चांगला बॉल. 15 बॉल मध्ये 26 धावा. 12ची सरासरी. मॅच तरी अजूनही जवळ. सिंगल डबल गेम चालू ठेवून मध्ये चौकार षटकार लगावून जास्तीत जास्त जवळ नेणे. आणि प्रिन्स चांगला शॉट अमित कश्यप यांच्याकडून फाईन लेगच्या दिशेने ट्रॅव्हल होत आहे. बुमरा करतील बॉलला चेस. चांगली फिल्डिंग कृष्णा यांच्याकडून. 2 धावा. तसं इक्वेशन जर बघायला गेलं तर फक्त 2-2 धावाचीच आवश्यकता असेल प्रत्येक चेंडूमध्ये. चौकार सगळ्याची काहीच गरज नसेल. बॅट्समनलाही ते समजत असेल. डबल ही मॅच जिंकता येईल. चांगला शॉट अभित यांच्याकडून. यावेळेला असेल फक्त 1 धाव. तर रणजित करतील फेस. प्रिन्सिंग यांना मोठ्या फटक्याचा प्रयत्न असेल. प्रिन्स टू रणजित. हवेमध्ये उडवलेला चेंडू. हा बॉल खाली कोणी नाही. आणि पुन्हा एक दिल. 2 धावा होऊ शकल्या असता का, परंतु चांगला कॉल. जास्त विकेटची आवश्यकता नाही या घडीमध्ये. बॅट्समनला जास्तीत जास्त वेळ राहणं इम्पॉर्टंट. रणजित हे मानव पाक संघाचे कप्तान. आज DYC मध्ये खेळताना बदलापूर वेस्ट आणि मानवपाक परिसरातले चांगले फलंदाज रणजित जाधव. बऱ्याच वर्षांचा त्यांचा अनुभव. 2008 पासून टेनिस क्रिकेटमध्ये सदैव आपण रणजित जाधव यांना बघत असतो. तोच अनुभव, तोच एक्सपिरियन्स आपल्या टीमसाठी त्यांना आज यूज करावा लागेल. 2 ओव्हरमध्ये 22 धावांची आवश्यकता. अशक्य असं काहीच नाही. 11ची सरासरी फक्त. चांगलं चेसिंग बघायला मिळताना आपल्याला आज पहिल्या सामन्यामध्ये. किती आपल्या अनुभवाचा फायदा घेऊ शकतील किंवा राहुल अडू, नवोदित खेळाडू, यंग ब्लड कशा प्रकारे आउट करण्याचा प्रयत्न करतील रणजित यांना आता बघावं लागेल. सेकंड लास्ट ओव्हर. फर्स्ट बॉल. राहुल टू रणजित. चांगला शॉट रणजित यांच्याकडून काव कॉर्नरच्या रिजन मध्ये. आणि प्रिन्स यांच्याकडून झाली मिस जज. आणि मिळेल रणजित यांना चौकार. चांगला शॉट काव कॉर्नरच्या रिजन मध्ये. गॅप शॉट सिलेक्शन. आणि 4 धावा पहिल्या चेंडू मध्ये. आणि गणित आता थोडं सोपं होताना 18 धावा फक्त. पहिल्याच ओव्हरमध्ये चौकाराने चांगली सुरुवात या ओव्हरची. पुढचा बॉल. राहुल टू रणजित. चांगला शॉट मारलाय गॅप मध्ये. विकी यांच्याकडून चांगली फिल्डिंग, परंतु थ्रो थोडासा मिसफिल्ड झाला असताना चोरून घेतील 2 धावा. चांगली फिल्डिंग विकी यांच्याकडून, परंतु बॉल रिलीज करताना थोडीशी चुकी आणि 2 धावा. चांगली रनिंग बिटवीन द विकेट रणजित आणि अमित यांच्याकडून. 2 बॉल मध्ये 6 धावा. फक्त 16 धावांची आवश्यकता. 10 बॉल 16. चांगलं चेसिंग. पुढचा बॉल. राहुल टू रणजित. चांगला शॉट रणजित यांना पुन्हा एकदा. यावेळेला काही चुकी न करता प्रिन्स चांगला जज करण्याचा प्रयत्न. आणि फक्त 1 धाव. फक्त 1 धाव. 9 बॉल 15 हवे असतील. 9-15.
चांगल्या प्रकारचं चेसिंग शिवशंभू संघाकडून आज. राहुल टू अमित. अमित यांच्याकडून चांगला कव्हर ड्राईव्ह. व्हॉट अ शॉट. महेंद्र यांच्याकडून फुटबॉल स्टाईलची फिल्डिंग. 2 रन वाचवत 2 धावा करतील पूर्ण. हे असं चालू राहिलं तरी पण शिवशंभू संघ जिंकू शकतो. त्यांच्या बॅट्समॅनला माहित आहे मोठ्या षटकांची एवढी जास्त आवश्यकता नसताना जास्तीत जास्त वेळ पिचवरती राहून सिंगल डबल चौकार करत करत मॅच जिंकू शकतात. अनुभवी खेळाडूंचं हेच लक्षण. पुढचा बॉल राहुल टू अमित आणि पुन्हा एकदा यावेळी मिसफील्ड आणि कीपर कडून झालेल्या मिसफील्ड मुळे हा असेल 22. बॅटला लागून चौकार. नशिबाचा असा चौकार मिळाला शिवशंभू संघाला आणि आता असेल 9 धावांची आवश्यकता फक्त 7 बॉलमध्ये. 7 बॉलमध्ये 9 धावांची आवश्यकता. आणि कमालीची गोष्ट म्हणजे सोनू आउट झाल्यानंतर एकही षटकार नाही. हेच सांगणं असतं की षटकार मारून काही जास्त आवश्यकता नसते. तुम्ही सिंगल डबल करतही ही मॅच आपल्या पदरामध्ये पाडू शकतील का शिवशंभू. रिस्की शॉट्स न खेळता खूपच जवळ ही मॅच. 7 बॉलमध्ये फक्त 9 धावा. आजच्या दिवसामध्ये खूपच चांगलं असं चेसिंग आपण शिवशंभू संघाकडून बघताना चांगल्या प्रकारचं चेसिंग कसं झालं पाहिजे त्याचं उदाहरण रणजित आणि अमित यांच्याकडून. काम मांडणे खेळत शांतपणे खेळत कोणतेही चुकीचे फटके न मारता पुढचा बॉल अमित यांच्याकडून स्ट्रेट डाऊन द ग्राउंड आणि हा बॉल जाईल सीमारेषा पार आणि चौकार. व्हॉट अ शॉट. सेफेस्ट शॉट ऑफ द क्रिकेट. स्ट्रेट डाऊन द ग्राउंड. 1 बाउंस ओव्हर द रोप. चौकार. काय फलंदाजी बघायला मिळाली आपल्या आजच्या दिवसामध्ये. धोबी पछाडचे एकही शॉट नाही. सगळे क्लासिकल ड्राईव्ह सिंगल डबलच्या रीतीने प्रॉपरली चेस करून जिंकला तर पण चांगलं आपल्याला चेसिंग बघायला मिळेल आजच्या मॅच मध्ये. एक ओव्हर मध्ये फक्त 5 धावांची आवश्यकता. आता आपल्या घशामध्ये टाकलेली मॅच आता फक्त गिळायची आवश्यकता. पुढचे करतील बॉलिंग कृष्णा सिंग. कृष्णा टू रणजित. रणजित यांना ही मॅच जिंकून देण्याची आवश्यकता. कालच्या 4ही सामन्यामध्ये त्यांची बॅट एवढी तळपली नाही परंतु आज चांगलं पिचवरती राहून चेसिंगला हेल्प केली रणजित यांनी. मॅच जिंकवण्याचा इरादा असेल. कृष्णा टू रणजित. पहिला बॉल चांगला शॉट रणजित यांच्याकडून पॉइंटच्या वरतून महेंद्र यांच्याकडे मारलेला. महेंद्र करतील फिल्डिंग उचलफेकी आणि 2 धावा होतील कंप्लीट. काही रिस्की क्रिकेट खेळण्याची काही आवश्यकता नाही यांची. 5 बॉल 3 धावांची आवश्यकता. व्हॉट अ चेसिंग. कुठल्याही प्रकारचे रिस्की शॉट आडवे तिडवे शॉट न मारता केलेला 70 धावांचं चेसिंग बघायला मिळालं आपल्याला आजच्या दिवसामध्ये. चांगला असा हा क्रिकेटचा सामना. अमन सिंग यांच्याकडून चांगले कव्हर ड्राईव्ह. स्ट्रेट डाऊन द ग्राउंड. चांगल्या प्रकारचं चेसिंग. खूप चांगला सामना. पुढचा बॉल रणजित यांच्याकडून फाईन लेगच्या दिशेने मारलेला बॉल पुन्हा जाईल सीमाकडे आणि असेल चौकार.